पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर कालपर्यंत प्रचारात व्यस्त होते आणि आज ते पुण्यातील मंडईत पत्नीसोबत भाजी घेताना दिसले। यावेळेला रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा थांबलेला आहे। उद्या मतदान होणार आहे आणि याच मतदानाच्या प्रचारात थोडासा उसंत घेत रवींद्र धंगेकर हे आज आपल्याला पुण्याच्या मंडईत आपल्या पत्नीसोबत या ठिकाणी खरेदी करताना पाहायला मिळत आहेत। साहेब, काय सांगाल? प्रचाराचा आता प्रचार थांबलेला आहे आणि थोडंसं आता वेळ भेटल्यानंतर आपण आपल्या होम मिनिस्टरांना या ठिकाणी खरेदीसाठी आलात। 2 महिन्यापासून मी प्रचार करतोय पुणे शहरामध्ये आणि आम्ही दोघे परिवार आमचा गेली 2 महिने घराच्या बाहेरच आहे। म्हणजे सकाळी 6ला उठल्यानंतर रात्री 2-2:30ला आम्ही दोघेही प्रचार करतोय आणि प्रचार करत असताना पुणे शहरामध्ये अनेक सर्वसामान्य लोकांना भेटायला मिळालं आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मग वडगाव शिरी असेल, कोथरूड असेल, शिवाजीनगर असेल, पर्वती असेल, ग्रामीण भाग असेल आणि सर्वसामान्य लोकांना भेटायला मिळालं आणि इतका आनंद वाटला की प्रचंड आनंद वाटला की आपण आपल्या लोकांमध्ये गेलो, सर्वसामान्यांचे विचार ऐकले, सर्वसामान्यांचे काय त्रुटी असतील, काय त्यांचा कामं असतील ते ऐकायला एक आनंद मिळाला आणि त्याच्यामध्ये रमून गेलो। 2 महिने चांगला प्रचार झाला एकदम। पण आज त्यातनं वेळ काढून तुम्ही घरातल्या होम मिनिस्टरांना वेळ दिलेला आहे, सोबत भाजी मंडईत खरेदी देखील केलेली आहे ना। सकाळी आम्ही जोगेश्वरी मातेला गेलो, आता तुळशीबागेत गेलो, भाजी घेतली। आज आमचा गौरव आहे, आमचा मुलगा आहे, तो आणला चहा प्यायला, त्याच्याकडे आलो आणि सगळे मग आम्ही चहा बी घेतला। आता भाजी बिजी सगळी खरेदी झालेली, आता घरी जाणार आहे। कसं वाटतं एकूणच 2 महिने धकाधकीच्या ह्याच्यातनं आपण प्रचार केलात आणि त्यानंतर आज कुटुंबियांसाठी वेळ काढलाय? नाही 2 महिने परिवारच आहे, पुणे शहर माझं परिवार आहे, कुटुंब आहे, त्यामुळे मी माझ्या कुटुंबातच 2 महिने रमत होतो। हे फक्त घर आहे पण माझं पुणे शहर कुटुंब आहे, त्यांच्यामध्येच रमलं। आज प्रचार संपलेला आहे आणि या भागातल्या लोकांना आपलं नमस्कार बी होईल आणि भाजी बी होईल आणि दोन्ही कामं होतील। म्हणजे उद्या पण जेवायला मिळतं का ना अशी परिस्थिती आहे, पण परवापासून सुखरूप जेवण मिळून असं वाटतं म्हणून आपलं घेऊन चाललं आहे। प्रचारात फार आरोप प्रत्यारोप झाले, याकडे कसं पाहता? कुठंतरी काय म्हण सांगाल? बघा, प्रचार संपला आहे, आता आपण पुण्याच्या विकासासाठी काम करायचं, पुण्यासाठी काम करायचं। मग ज्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला, माझ्या विरोधात बोलले त्यांना धन्यवाद, जे नाही बोलले त्यांना धन्यवाद आणि जे अजूनही 2 दिवस काही लफडी करणार आहेत, पैसे विषय वाढणार आहेत, त्यांनाही धन्यवाद। आमच्या पुणेकरांना आता सवय झाली की भारतीय जनता पार्टीचे पैसे घ्यायचे आणि धंगेकरला मत द्यायचे। पोटनिवडणुकीत प्रामुख्याने पाहायला मिळत होतं, पोटनिवडणुकीत आपण भाजपचा जे बालेकिल्ला ओळखला जातो त्या ठिकाणी आपण काँग्रेसचा झेंडा लोळला होता। या निवडणुकीतही तेच वाटतं? तुम्हाला प्रचंड प्रमाणात सांगतो, पुण्यामध्ये नागरिकांमध्ये ऊर्जा आहे, उद्याच्या दिवसाची वाट बघतायत आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं 10 वर्ष ह्या समाजाला, ह्या पुणेकरांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे, हे पुणेकर विसरणार नाही, उद्या त्याची नोंद घेतील। काल पावसामध्ये पुणे तुंबलं होतं, आज भारतीय जनता पार्टीला लोक माघारी पाठवून, हा माझा विश्वास आहे। आणि आज पुणे शहरामध्ये बघितलं असेल वातावरण खराब आहे, कारण अनेक लोक, अनेक गुन्हेगार पैसे वाटतात, पोलीस लोक बी त्यांना मदत करतात, पण आम्ही हॅप्पी आहे। आम्हाला माहिती आहे की पुण्यातली प्रत्येक नागरिक हा रवी धंगेकरच्या परिवारातला आहे, कुटुंबातला आहे, त्यामुळे आम्ही निवांत आहे, समाजामध्ये फिरतो, समाज आशीर्वाद देतात। निवडणुकी येतील जातील, हार जीत पैसा हा येतो जातो, हार जीत पैसा, पण माणुसकी इतकी प्रचंड आहे ना मला, तर त्या माणुसकीमध्ये मी रमून जातो। आता सध्या प्रचंड माणुसकी लोकांमध्ये आहे। आपल्यासोबत सौ धंगेकर देखील आहेत, ताई काय सांगाल? 2 महिने प्रचारानंतर आज शेवटी घरातल्या राशन भरण्यासोबत आपण आहात, कसं पाहता? हो, 2 महिने प्रचार झाला, पूर्ण फ्रीज बी सगळा रिकामा होता, ते आता परवापासून स्वयंपाक करावाच लागणार आहे, स्वयंपाक बी करावा लागणार आहे आणि धंगेकरांचं काम बी सांभाळावं लागणार आहे, त्यामुळे आज खरेदी केली। साहेबांना 2 महिने आता कैरी फार आवडते त्यांना, त्यामुळे जेवणात कैरी नव्हती 2 महिने, त्यामुळे आज म्हणलं नाही जोगेश्वरी आज मार्केटमधनं घेतली आहे, त्यांना मावळी काकडी आवडती ती घेतली। एवढे दिवस लिंबू सरबत घरी येत होते कार्यकर्ते, त्यांना लिंब नव्हती सरबताला, त्यामुळे पहिली लिंब घेतली सरबतासाठी आणि बऱ्यापैकी भाजी वगैरे घेतलेली आहे। भाजी घेताना नेमका काय फरक जाणवला? भाजी घेताना फरक हा जाणवला की खूप
प्रेमाने लोक आत्ता बोलत होती, कारण धंगेकरांनी मंडईत बऱ्यापैकी काम केलेलं आहे. ते फार ह्यांनी मला सांगत होते. पूर्वी मी यायचे तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं मंडईत, पण आज बऱ्यापैकी ओळख झाली आहे. त्यामुळे लोक नवऱ्याचंच कौतुक करत होते. खूप अभिमान वाटला त्याचा आणि खूप छान वाटलं. नक्कीच. तर आपण पाहतोय एरवी कार्यकर्त्यांच्या गर्दीत रंगणारे धंगेकर हे आज पुण्यातल्या मंडईत फार रमलेले पाहायला मिळत आहेत. अत्यंत कार्यकर्ते, त्याचबरोबर या ठिकाणी राहणारे नागरिक हे देखील ते इथे बसलेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, पुणे. बघा नीट.